Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्र हो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं. त्याचबरोबर प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात की मी रिसोर्सेस कोणते वापरावेत, कशा पद्धतीनं नियोजन करावं, मी टेस्ट सिरीज सॉल्व्ह कराव्यात का. तर या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या टॉपर स्टॉकच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या STI मुख्य परीक्षेतून ज्यांची STI या पदासाठी निवड झालेली आहे आणि राज्यसेवेच्या सुद्धा 2 इंटरव्ह्यूजचा त्यांना अनुभव आहे, असे विशाल पिचड सर. सर नमस्कार. नमस्कार. वेलकम टू अनअकॅडमी. थँक्यू. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या की तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. ओके. तर माझं नाव विशाल पांडुरंग पिचड. माझं मूळ गाव डोंगरवाडी, पिंपरकणे, तालुका अकोले आणि जिल्हा अहमदनगर हे आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षण माझ्या गावीच झाले, म्हणजे पिंपरकणे येथे. त्यानंतर 11th आणि 12th तालुक्याच्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन माझं BE मेकॅनिकल मधून इंजिनिअरिंग केलेलं आहे. आणि कौटुंबिक जर पार्श्वभूमी बघितली तर आम्ही टोटल 5 भावंड आहेत. मोठा भाऊ आहे, तो घरी शेती करतो. 3 बहिणी आहेत आणि त्या पण गव्हर्नमेंट जॉबला आहे. अँड देन मग मी त्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर हा डिसिजन घेतला की मला एक क्षेत्रामध्ये यायचंय. आणि त्याला म्हणजे माहित होतं मला की बहिणीने ऑलरेडी अभ्यास केलेला होता, त्यांना माहित होतं याबद्दल. सो त्यांनी मला सजेस्ट केलं की तू MPSC करू शकतो. सो मग मी डिसाईड केलं की आपण या क्षेत्रात वळूयात. ओके. सर, आजच्या आपल्या या डिस्कशनचा मुख्य हेतू हा STI मुख्यसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, मग एकूणच परीक्षेचं स्वरूप असेल, रिसोर्सेस असतील, नियोजन असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचंय. पण त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचंय की बऱ्याचदा असं होतं की कंबाईनची जी प्रिलिम होते, म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा होते, त्यातून बरेच विद्यार्थी हे तिन्ही परीक्षांसाठी क्वालिफाय होतात, मग ते PSI, STI आणि ASO. तर मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की नेमकं कोणत्या परीक्षेला मी फोकस करावं किंवा मी तिन्ही परीक्षांना एका वेळी फोकस करू शकतो का. तर तुमचा यावर काय सल्ला असेल विद्यार्थ्यांना. ओके, खूप छान क्वेश्चन आहे आणि हा नंबर ऑफ टाइम्स विद्यार्थ्यांना पडलेला असतो. इनफॅक्ट मलाही पडलेला आहे, कारण एक कंडिशन अशी होती की मी जेव्हा तिन्ही एक्झाम क्वालिफाय झालो होतो, तर यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की तुम्ही डिसाइडच केलं पाहिजे की तुम्हाला काय व्हायचंय. कारण PSI बद्दल जर बोललो आपण तर भरपूर विद्यार्थ्यांना STI किंवा ASO व्हायचं असतं, परंतु 3-4 वर्ष झाल्यानंतर आपल्याला पोस्टच भेटत नाही म्हणून ते PSI कडे वळतात. ओके. काही विद्यार्थ्यांचं असं असतं की त्यांना STI व्हायचं असतं, परंतु मार्क्स चांगले पडलेत आणि त्यांचं ASO मध्ये पण सिलेक्शन झालंय. मग ते एक म्हणजे बोलतो ना आपण की लायब्ररी वगैरे असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर तुम्हाला एक चांगलं पॉप्युलरिटी भेटत असते. सगळं तुम्हाला म्हणत असतात की अरे वा, चांगला स्कोर आहे, तुमचं सगळीकडे सिलेक्शन झालंय आणि त्या प्रवाहामध्ये आपण वाहत जातो. आणि मग इथेच एक भरपूर नंबर ऑफ टाइम्स जी माझ्याकडून पण मिस्टेक झाली की इथे काय होतं, मग आपण कोणत्याच एका गोष्टीवरती फोकस करत नाही. म्हणजे प्रॉपरली PSI तर मी बोललोच की 50% विद्यार्थ्यांचं असं काही फिक्स नाहीये की मला PSIच करायचंय, फक्त पोस्ट भेटत नाही म्हणून त्यांना PSI करायचंय. आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं फक्त मार्क्स चांगले म्हणून ASO करायचे. तर असं करू नका, तुम्ही पहिलं डिसाईड करून घ्या की तुम्हाला काय करायचंय. आणि जस्ट आत्ताचा करंट सिनारिओ बघितला आपण, तर आता काय झालंय की जे आता कंबाईनची एक्झाम झाली आणि आता पहिल्यांदा फर्स्ट टाइम काय झाले की PSI पेक्षा STIच्या जागा जास्त आहेत. तर त्यामुळे काय होणार आहे की जे विद्यार्थी PSI ला क्वालिफाय होणार आहे ते STI ला ऑलरेडी क्वालिफाय झालेले असणार आहे. त्यामुळे इथे तेच होणार आहे पण की त्या विद्यार्थ्यांना खरंच PSI करायची, म्हणजे इनफॅक्ट मी असे विद्यार्थी बघितलेले. मी आता सध्या मुंबईमध्ये असतो, परंतु मी पुण्यामध्ये पण होतो काही वर्ष. सो मी डेडिकेटली तिथे पण आणि इथे पण असे काही विद्यार्थी बघतो की ज्यांना खरंच PSI करायचे आहे. परंतु आता मी जसं बोललो ना की आता त्यांचा स्कोर चांगला आलाय. सो म्हणजे जर 50 अबो त्यांचा स्कोर येतो, सो PSI ला त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि STI ला तर सिलेक्शन होणारच आहे. मग आता ते या द्विधा परिस्थितीमध्ये की आमचं जर STI ला पण सिलेक्शन होणार आहे, मग आम्ही STI सुरू करू का. तर मला हेच सगळ्यांना सांगायचं की तुम्ही फर्स्ट डिसाईड करून घ्या. आता जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर आहे
आणि जे PSI ला सुद्धा क्वालिफाय होणार आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांना रिअली जर PSI करायचं असेल तर फर्स्ट फोकस PSI करा. PSIचा तुम्ही लॉ वगैरे आहे त्याचा अभ्यास करून घ्या आणि तुमचा PSI म्हणजे तुमच्या अप टू द मार्क पर्यंत स्टडी झाला, त्यानंतर तुम्ही इकॉनॉमिक्स कडे वळा. कारण मी जसं बोललो, म्हणजे जे विद्यार्थी STI वरती फोकस करतात आणि जे विद्यार्थी ASO वरती फोकस करतात, तर त्यांना माहिती त्यांचा मेजर सब्जेक्ट आपला ASO करायचा असेल तर पॉलिटी आहे आणि STI करायचं असेल तर इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स. तर त्यामुळे या 2-3 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्याखालून तेवढ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक्स म्हणा किंवा पॉलिटी हे गेलेलं आहे. आणि जर PSIचा विद्यार्थी आज STI होण्याचे स्वप्न बघतोय, तर म्हणजे त्यांनी आतापासून स्टार्ट करायला पाहिजे. असं नाहीये की जस्ट आपलं प्री क्वालिफाय झालंय आणि जागा दिसताय म्हणून आपलं सिलेक्शन होईल, अशा भ्रमात राहायला नको, असं मला पर्सनली वाटतं. ओके. म्हणजे परीक्षा जरी आपण तिन्ही क्वालिफाय करत असलो तरी आपल्याला काय व्हायचंय हे पहिले डिसाईड करायचं आणि मग त्याच्यानंतर परीक्षा आपण फोकस करायला हवी. सर, आता आपण आपल्या STI मेन्स कडे येऊया. तर सर्वप्रथम मला तुम्हाला असं विचारायचं की STI मेन्सचं स्वरूप कसं असतं? म्हणजे खरं तर हा प्रश्न आपण नवीन विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आहे की त्यांनाही ह्या गोष्टी कळाव्यात. तर मुख्य Yes, परीक्षेचं स्वरूप नेमकं काय असतं? ओके. तर मुख्य परीक्षा जर बघितली तर 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2. ओके. तर त्यामध्ये पेपर 1 जो असतो त्याच्यामध्ये मेजर आहे, तर तो म्हणजे मराठी, इंग्लिश. ओके. त्यामध्ये आणि एक करंट अफेअर आणि 2 ऍक्ट आहेत. RTI ऍक्ट आहे आणि एक लोकसेवा अधिनियम आहे. तर एकूण सर्वसाधारण बघितलं तर यावरती एक 100 क्वेश्चन्स असतात. मग पेपर 1 हा PSI, STI आणि ASO या तिन्ही पोस्टसाठी कॉमनच असतो. जसं आपण बोललो की काही विद्यार्थ्यांचं 2 पोस्टसाठी किंवा 3 पोस्टसाठी सिलेक्शन होतं आणि त्यांचा पेपर 1 तर कॉमनच आहे. त्यामुळे सगळ्यात जो थ्रस्ट असतो विद्यार्थ्यांना किंवा जर तुम्ही एक सर्वसाधारणतः जे विद्यार्थी पास झालेले आहेत, तर त्यांना माहित असतं की ज्या विद्यार्थ्यांनी पेपर 1 मध्ये 75 प्लस मार्क्स मिळवले आहेत, तर त्यांची पोस्ट ही सिक्युअर होत असते. रँकिंग कुठे येणार हे पेपर 2 वरती ठरणार आहे. पण तुम्हाला जर पोस्ट मिळवायचे तर 70 ऍटलीस्ट 70 प्लस द मार्क्स गेन करावे लागणार. अशा प्रकारे हा पेपर 1 असतो आणि पेपर 1 मध्ये पुन्हा मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर हे 2 मेन सब्जेक्ट आहेत. त्यासाठी आपण मराठी ग्रामर बद्दल जर बोललो तर मराठी ग्रामर साठी आपण मोरा वाळंबे सरांचं बुक आहे मार्केटमध्ये, तर ते रीड करू शकतो. आणि इंग्लिश साठी जर बघितलं तर इंग्लिश साठी सध्या मार्केटमध्ये महेश पाटील सरांचं बुक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे. यापैकी कोणतेही एक बुक तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर जर पेपर 2 मध्ये बघितलं तर पेपर 2 मध्ये जर फॉर एक्झाम्पल STI साठी आपण बघितलं तर पेपर 2 मध्ये सगळ्यात महत्वाचं 100 क्वेश्चन आहेत. त्यापैकी 50 ते 55 क्वेश्चन हे इकॉनॉमिक्स वरती येत असतात. त्यानंतर मग राहिलं मॅथ अँड रिझनिंग आहे तुमचं, 8 ते 10 मार्क त्यावरती येतात. यामध्ये जर आपण PYQ बघितले तर एक रिझनिंग वरती जास्त फोकस आहे यांचा. ओके. सो मग विद्यार्थ्यांनी ते बघायचं की रिझनिंग जास्त आहे, मॅथ कमी आहे, सो आपण रिझनिंग वरती फोकस करायचा आहे. त्यानंतर हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री, पॉलिटी आणि जिओग्राफी आहे. हे सर्व साधारण 8-10 मार्क्सला येत असतात. त्यामुळे पेपर 2 मध्ये जर सगळ्यात महत्वाचा असेल, लार्ज सब्जेक्ट असेल किंवा लायन शेअर ज्याला बोलतो आपण, तर तो इकॉनॉमिक्स आहे. हे सर्वसाधारण 1-2 पेपरचं डिस्ट्रीब्युशन आहे. ओके. सर, STI मुख्यसाठी आपले स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहेत किंवा NCERT आहे यांचा रोल किती आहे आणि तो कोणत्या सब्जेक्टसाठी आहे? ओके. तर STI मेन्स साठी जर आपण NCERT किंवा स्टेट बोर्ड बद्दल बोललो तर NCERTचं तेवढंच इम्पॉर्टंट नाहीये. मेन्स साठी जर आपण बघितलं तर आपल्या स्टेट बोर्डचे म्हणजे 10वी, 11वी आणि 12वी हे आपले स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत ते तुम्ही रीड करू शकता. कारण त्यामधले 4-5 क्वेश्चन हे आयोगाने ऑलरेडी पडलेले आहेत किंवा दरवर्षी 1-2 आपल्याला क्वेश्चन्स मिळत असतात, जे बेसिक कॉन्सेप्ट वगैरे आपले क्लिअर करत असतात. सो मला वाटतं 10वी, 11वी, 12वी हे 3 इयरचे तुम्ही बुक केले तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यासाठी खास काही NCERT साठीचं बुक 11-12चं मॅक्रो इकॉनॉमिक्स वरती आहे. बट काही MPSC साठी तेवढंच रीडच करायला पाहिजे STIच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये, एवढं काही मला नाही वाटत. ओके. सर, मगाशी तुम्ही मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे सोर्सेस सांगितलेत की मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे किंवा येस. दुसरं एखादं पुस्तक विद्यार्थी वापरू शकतात. पण ह्या मराठी आणि इंग्लिशच्या ग्रामरचा Yes. सराव विद्यार्थ्यांनी कुठून करावा? म्हणजे सरावासाठी पण असं काही एक बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे का? ओके. हा, यामध्ये सगळ्यात जर थोडंसं स्ट्रॅटेजी पॉइंट ऑफ व्ह्यू बोललं तर कसं आहे, मराठी ग्रामर असेल किंवा इंग्लिश ग्रामर असेल, यामध्ये मेजरली 3 टाईप येतात. एक असतं तुमचं ओकॅब सेक्शन असतो. त्याच्यानंतर पॅसेज येतो, उतारा येतो. ओके. तो एक मराठीमध्ये पण येतो, इंग्लिशमध्ये पण येतो. 5-5 मार्काला येतात. आणि त्यानंतर आपलं एक प्युअर ग्रामर असतं.
तर भरपूर विद्यार्थी काय करतात, वर्षभर ते फक्त प्युअर ग्रामरवरतीच फोकस देतात. ते उतारे पण सॉल्व्ह करत नाही किंवा जसं मी बोललो ओक्यावरती लक्ष देत नाही. तर तसं करू नका. म्हणजे जे विद्यार्थी नवीन असतील किंवा जे विद्यार्थी आता एक 4 ते 5 महिन्यानंतर मेन्स आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी फर्स्ट डे पासूनच आतापासूनच डेली ओकॅप चालू करा. ओकॅपमध्ये तुम्ही एकतर एक वीक बघितला, त्यातल्या 3 डेज पर्यंत तुम्ही काय करू शकता, मराठीची ओकॅप, नंतर 3 डेज नंतर तुम्ही इंग्लिशची ओकॅप असं करू शकता. अर्धा तास जरी ओकॅप केली तर ती होईल. आता मी एवढं थ्रस्ट देऊन का सांगतोय, कारण ह्या गोष्टी म्हणजे 1 किंवा 2 महिन्यात होणाऱ्या नाहीयेत. म्हणजे तुम्ही जस्ट प्रिव्हियस इयर मधून ओकॅप करून गेलात आणि ती आयोगाने विचारली, असं होणार नाहीये. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं ते एमच असतं की पीवायक्यू मधली सगळी ओकॅप झाली पाहिजे. परंतु ती केली म्हणजेच आयोगाला नेक्स्ट टाइम त्यातलीच पडेल असं काही नाहीये. सो ही एक 3-4 महिन्याची किंवा इनफॅक्ट मी तर बोलेल एक 6 महिन्याची एक लॉंग टर्म लॉंग प्रोसेस प्रोसेस आहे. आहे. येस. सो ओकॅप वरती फोकस करा. आणि जर आपण प्रॅक्टिस बुक जर बघितले, प्रॅक्टिस बुक मध्ये सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आधी आयोगाचे पीवायक्यू करायला पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांनी आधी फर्स्ट. कारण जेव्हा तुम्ही आयोगाचे पीवायक्यू करताना त्यामध्ये कसं आहे बघा, आपण एक सेक्शन घेतला की नाम आहे किंवा इंग्लिशमध्ये नाऊन म्हणूया, एक टॉपिक केला, त्याच्यानंतर सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले. ओके, म्हणजे अगदी ग्रेड सी ला आलेले किंवा राज्यसेवेला आलेले. परंतु हे सगळं झाल्यानंतर एक गोष्ट येते, ती पुन्हा एसटीआय मेन्सचा आपण अभ्यास करतोय. आणि मग त्यानंतर एक 5 ते 6 इयर फक्त एसटीआय मेन्सचे तुम्ही पेपर घ्या. आणि त्या एसटीआय मेन्स मध्ये मग तुम्हाला एक टॉपिक, सिलेक्टेड टॉपिक दिसतील की आयोगाने दरवर्षी त्यावरतीच क्वेश्चन विचारलेत आणि त्या पर्टिक्युलर पॅटर्न मध्येच क्वेश्चन विचारले. म्हणजे असं पण होऊ शकतं की सपोज प्रिपोजिशन सारखा टॉपिक आहे, तो आयोगाने कंबाईन म्हणजे पीएसआय एसटीआय ला विचारलाय, परंतु राज्यसेवेला अजून त्यावरती क्वेश्चनच नाही विचारला. म्हणजे हे कधी कळणार आहे, जेव्हा तुम्ही अनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला कळेल की आयोगाने कोणत्या पर्टिक्युलर टॉपिक वरती किती थ्रस्ट दिलाय. किंवा चेंज द वाईज सारखा टॉपिक आहे की आयोग दरवर्षी एसटीआय मेन्स साठी विचारत असते. सो आपली ती प्रायोरिटी चेंज होते की आपल्याला कुठे थ्रस्ट द्यायचा आहे. सो फर्स्ट पीवायक्यू वरती भर द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर मग तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. मार्केटमध्ये नंबर ऑफ अवेलेबल टेस्ट सिरीज आहेत. इनफॅक्ट आपलं अनअकॅडमी ऍप आहे, त्यावरती सुद्धा टेस्ट सिरीज वगैरे होत असतात. मी स्वतः दिलेले आहेत. मी असं काही नाही की मी अनअकॅडमी वरती लेक्चर देतोय म्हणून सांगतोय. सो मी पर्सनली युज केलंय आणि इट क्वाइट गुड. सो त्याची पण हेल्प होऊ शकते विद्यार्थ्यांना. ओके. सर, जे 2 ऍक्ट्स आहेत, आरटी ऍक्ट 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा, तर याच्यासाठी येस. काही कॉन्क्रीट सोर्सेस आहेत का आणि परीक्षेत याला वेटेज किती आहे? आणि याची एक स्ट्रॅटेजी कशी असावी? कारण हा पार्ट थोडासा विद्यार्थ्यांना कंटाळवाणा वाटतो. नाही नाही, अगदीच म्हणजे तुम्ही क्वेश्चन कंटाळवाणा जरी असला तरी त्याचं उत्तर हे अगदी उत्तेजित असणार आहे. कारण एकदम सिम्पल आहे. म्हणजे लिटरली मी तर तुम्हाला सांगेल ना की हार्डली एक 2-2 दिवस जरी दिले ना त्या ऍक्ट साठी, तरी ते कम्प्लीट होऊन जातं. आउट ऑफ मार्क्स येतात. ओके, सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स येतात. यासाठी एक आरटीआय साठी आपलं यशदा जे आहे आपली अकॅडमी, तर यशदा यांचं बुक आहे. किंवा मग जर तुम्हाला दोन्ही एकत्र पाहिजे असेल तर के सागर पब्लिकेशनचं बुक आहे, ज्यामध्ये दोन्ही पण लॉ येतात. सो ते तिथून करा. आणि एकदम इझी आहे. एक त्यासाठी पीवायक्यू बघून घ्याल तुम्ही आधी. नाही सॉरी, आधी तुम्ही प्रॉपरली ऍक्ट रीड करून घ्या, त्यामध्ये काय विचारले, त्यानंतर तुम्ही पीवायक्यू बघा. मग पीवायक्यू मध्ये तुम्हाला काय कळेल की ऍक्ट कधी लागू झाला, राष्ट्रपतींनी साईन कधी केली, कोण टोटल आर्टिकल किती आहेत, त्यामध्ये एखादी बॉडी असेल आरटीआयची सपोज, तर त्याची नियुक्ती कोण करतं, त्याचा कार्यकाल किती असतो. एक पर्टिक्युलर ज्या गोष्टी आहे, मी जसं बोललो मगाशी, ते आपल्या पीवायक्यू मधून हायलाइटेड होत असतात. सो त्यावरती थ्रस्ट द्यायचा अँड आउट ऑफ मार्क्स गेन करतात. म्हणजे करायलाच पाहिजे. तुम्हाला पोस्ट मिळवायची तर आउट ऑफ मार्क्स हे घ्यायलाच पाहिजे त्यामध्ये. ओके. सर, आता आपण पुढचा पार्ट घेऊया सिलेबस मधला. जे कम्प्युटर आणि आयटी जो पार्ट आहे, तो विद्यार्थी थोडासा कुठेतरी लाईटली घेतात की हे मला जमेलच. तर हे तसं तितकं येस. लाईटली घेण्या इतकं इझी असतं का? आणि त्याच्यासाठी पण काही सोर्स आहे का? ऍक्च्युली हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग नाहीये आहे. किंवा कम्प्युटर बॅकग्राऊंड नाहीये. पण असं काही नाही. लिटरली सकाळीच एका विद्यार्थिनीशी बोललो आणि त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड प्लस त्यांनी कम्प्युटर केलेलं आहे, एमएससी कम्प्युटर मध्ये केलेलं आहे, तरी पण त्यांना प्रॉब्लेम येते. सो असं काही नाही, ऍट पॅरल लेवलला सगळे असतात. बट यामध्ये काय आहे की काही बेसिक गोष्टी आहेत. एक तर एक हिस्ट्री माहित पाहिजे तुम्हाला, कम्प्युटर सिस्टीमचा सगळा उदय कसा झाला. यासाठी तुम्हाला आय थिंक तुषार बोबडे सरांचं एक बुक आहे. ओके, ते मार्केटमध्ये आहे सध्या, ते तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर काही पर्टिक्युलर पॉइंट आहेत, त्याबरोबर तो एक जनरल हिस्ट्री वगैरे किंवा फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन ज्याला बोलतो आपण, कम्प्युटर सिस्टीमचा कसा उदय झाला, यावरती एक क्वेश्चन असतो. त्यानंतर आपण लॉंग फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म बोलतो, जसं की HTML असेल,
ओके, याचे काही शॉर्ट फॉर्म असतात, लॉंग फॉर्म्स असतात त्यांचे. व्हीबी स्क्रिप्ट म्हणजे काय, HTML म्हणजे काय, HTTP म्हणजे काय. तर त्यावरती दरवर्षी एक क्वेश्चन असतो. ओके, लॉंग फॉर्म वरती. सो तो एक त्या टाईपचा करून ठेवायचा. त्यानंतर अजून एक नेटवर्किंग सिस्टीम आहे, डाटाबेस नेटवर्किंग सिस्टीम आहे किंवा इतर वेब नेटवर्किंग सिस्टीम आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन ऑपरेटिंग सिस्टीम, जी की आता मोबाईलमध्ये आपण युज करतो किंवा कॉम्प्युटर असेल, मायक्रोसॉफ्ट कोणती ऑपरेटिंग सिस्टीम युज करते, यासारख्या ज्या रिसेंट ट्रेंड मध्ये आहेत, तर त्यावरती जर थोडा फोकस दिला. आणि आपला एक ऍक्ट आहे, IT ऍक्ट. तो IT ऍक्ट थोडासा करायचा, त्यात एखाद दोन प्रोव्हिजन पडतात. सो हे 3-4 मी जे कॉन्सेप्ट सांगितले किंवा पॉईंट सांगितले, तर ते जर कव्हर केले तर मला वाटतं मग आपल्याला एक 4 ते 5 मार्क्स मिळतात. म्हणजे एक 5 क्वेश्चन्स येतात IT ऍक्ट वरती किंवा कम्प्युटर वरती, सॉरी ऍक्ट वरती नाही, संपूर्ण कम्प्युटर या टॉपिक वरती. तर 5 पैकी 4 मार्क्स तुम्ही इझिली गेन करू शकता. ओके. सर आता आपण वळूया महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्याकडे. तर याचे पण एक ओके. सोर्सेस सांगा आणि भूगोलाबद्दल स्पेसिफिकली मला असं विचारायचंय, की बऱ्याचदा विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन असतं, की मी दीपस्तंभ वापरायचं की सौदी वापरायचं. तर तुमचं काय उत्तर असेल याच्यावर? ऍक्च्युली या दोन्ही बुक वापरण्याच्या आधी मी तर सरळ सरळ बोलेल की PYQ वापरा. कारण भूगोल हा सब्जेक्ट आहे ना, फर्स्टली मी सांगेल की यातलं 70% वेजेस हे म्हणजे कोणती एक्झाम असेल, अगदी रिसेंट जी ग्रेड क्लास 2 ची एक्झाम झाली किंवा राज्यसेवेची एक्झाम झाली, 50 to 70% यांना PYQ बेस्ड असतोच. म्हणजे PYQ वरून तुम्ही इझिली आन्सर काढू शकता किंवा इलिमिनेट करू शकता. आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे, तर तो मला असं वाटतं की दीपस्तंभ बुक मधून केला तर इझिली जाऊ शकतो तुम्हाला. कारण सौदी सरांचं बुक खूप डिटेलमध्ये, तेवढं प्रत्येक गोष्ट तेवढीशी डिटेलमध्ये विचारायलाच असं नाहीये. म्हणजे राज्यसेवेच्या बाबतीत ती गोष्ट होते, परंतु कंबाईनच्या बाबतीत जर विचार केला तर सगळे राज्यसेवेला वगैरे आलेले सगळे PYQ व्यवस्थित करा. मी बोललो की 50 to 70% त्यातूनच होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही दीपस्तंभचं बुक युज केलं तरी चालेल. किंवा इनफॅक्ट आता मार्केटमध्ये आप्पा हातवरे सरांच्या नोट्स आहेत, मायक्रो नोट्स आहेत. सो त्या पण खूप इझिली तुम्ही रिवाइज करू शकता विदिन टाइम मध्ये. कारण बघा, म्हणजे थोडक्यात मी आधी 3 सब्जेक्ट बद्दल बोलून घेतो, मग ती स्ट्रॅटेजी सांगतो. भूगोल झालं, त्यानंतर हिस्ट्री. आता यामध्ये त्यांचा महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवरती जास्त फोकस असतो, इतिहासावरती महाराष्ट्राचा. ओके, तर महाराष्ट्राचा इतिहास घाटा सरांचं जे बुक आहे त्यामधले सिलेक्टेड टॉपिक आणि समाज सुधारक, हे 2 मेजर टॉपिक करा. समाज सुधारकांवरती पण त्यातल्या त्यात म्हटलं तर आपल्या महिला ज्या असतील त्यांच्यावरती जास्त फोकस असतो. आणि टोटल महात्मा गांधीजींची जी चळवळ आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं काय योगदान होतं, हे एक 4-5 हायलाइटेड टॉपिक जर आपण बघितले तर त्यातून जास्तीत जास्त मार्क्स गेन करू शकतो. आणि त्यासाठी गाठा सरांचं बुक आणि अगेन PYQ मस्ट आहे यासाठी. देन पॉलिटीमध्ये तर ऑलरेडी विद्यार्थ्यांचा वर्षभर अभ्यास झालेला असतो. त्यांना 2 स्टँडर्ड बुक माहिती आहे. एक तर कोळंबे सरांचं बुक असेल किंवा आपलं M लक्ष्मीकांत सरांचं मराठी मधलं व्हर्जन, किंवा काही विद्यार्थी इंग्लिश मधलं पण वाटतात. सो त्याच्या पलीकडे तर काही जास्त वेगळं. तर या 3 सब्जेक्टच्या बाबतीत काय एक बेसिक की तुम्हाला ऑलरेडी वर्षभर, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आता ऑलरेडी चांगला स्कोर आला असेल आणि जो विद्यार्थी मेन्सला जाणार आहे, तर त्या तिन्ही सब्जेक्टचा त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेलाच असतो ऑलरेडी. ओके, सो त्यांच्यामध्ये हॅलो, आवाज येतोय मॅम? हो, हो, येतोय. तर त्यांच्यामध्ये खूप सारं व्हॅरिएशन पडत नाही. म्हणजे एक लिटरली आपले जे कॉम्पिटिटर असतात त्यांच्या मागे एक 3 ते 4 मार्काचा जास्तीत जास्त फरक पडू शकतो, पण जास्त काही फरक पडत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की या सब्जेक्टसाठी तुम्ही प्रीसाठी जेवढं मटेरियल यूज करतात, तर तेवढंच मेन्सला फक्त रिवाइज करा. याच्या पलीकडे जास्त काही करू नका. त्या रिलेटेडच तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढी सफिशियंट आहे. तुम्हाला जास्त मेहनत करायची असेल तर ती तुम्ही मराठी इंग्लिश वरती करा आणि इकॉनॉमिक्स वरती करा. सो तिकडे जास्त तुम्हाला वेटेज आहे. ओके. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास आणि पॉलिटी हे 3 सब्जेक्ट असे आहेत, की येस, प्रिलिमला आपण जेवढं केलं असतं तेवढं पण मेन्ससाठी सफिशियंट आहे. सर एक्झॅक्टली. आता आपण पुढे मॅथ्स आणि रिझनिंगकडे येऊया. तर त्या संदर्भात तुमची स्ट्रॅटेजी काय होती आणि वेटेज किती असतं पेपरमध्ये? ओके. तर मॅथ अँड रिझनिंग मध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं हा असा पार्ट आहे ना, नंतर मी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी बद्दल बोलेल. सगळ्यात महत्वाचा सिलेक्शनचा पार्ट आहे. म्हणजे आताही कंबाईन प्री मध्ये मुलांच्या जर मिस्टेक झाल्या असतील ना, तर एक गोष्ट नक्की आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा कमीत कमी 2 वर्ष अभ्यास झालाय, तर तो विद्यार्थी हा पास होण्यासाठीच आयोगाने पेपर डिसाईड केलेला असतो. तो स्वतःला फेल करून घेत असतो. तो का फेल करून घेत असतो, तर यामध्ये ना त्याचं सिलेक्शन चुकतं. सिलेक्शन म्हणजे काय, की एक 7 पैकी मला असं वाटतं कोणतेही 4 सब्जेक्ट एखाद्या विद्यार्थ्याने
म्हणजे चांगलेच करायला पाहिजे. 7च्या 7 सब्जेक्ट त्यांनी अप टू द मार्क करायला पाहिजे. त्यातले 4 सब्जेक्ट चांगले करायला पाहिजे. आणि तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व्ह करत असताना किंवा पीवायक्यू सॉल्व्ह करत असताना तुमचा असा माइंडसेट असायला पाहिजे की तुमचं एक क्रायटेरिया असायला पाहिजे की तुम्ही फर्स्ट, म्हणजे जसं आपण भूगोल बद्दल बोललो, तर तुमचं भूगोलाचा चांगला अभ्यास झालाय, तुम्ही भूगोल फर्स्ट प्रायोरिटी द्याल. त्यानंतर तुमचं इकॉनॉमी चांगलं, इकॉनॉमिक्सला प्रायोरिटी द्याल. ओके. आता काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की मॅथ अँड रिझनिंग तेवढंसं पुरेसं चांगलं नसतं आणि यांना एखादा डी सारखा सेट येतो आणि तिथे हे स्टार्टिंगलाच असतं. ओके. मग हे विद्यार्थी काय करतात की मॅथ अँड रिझनिंग पासून सुरुवात करतात आणि त्यातल्या त्यात तुम्ही कराल, त्यातल्या त्यात तुमचं सिलेक्शन, अगेन मी बोललो सब्जेक्ट मध्ये तुमचं सिलेक्शन पाहिजे आणि सब्जेक्टच्या आतमध्ये गेल्यावरती पण सिलेक्शन पाहिजे आणि हा त्यातला सब्जेक्ट आहे. म्हणजे जो रिझनिंग सारखा टॉपिक आहे, म्हणजे पर्टिक्युलर जसं की सिलॉलिझम असेल, पझल असेल, डायरेक्शनचे प्रॉब्लेम असेल, ट्रू अँड फॉल्स असेल, असे काही स्पेसिफिक ब्लड रिलेशन असेल, हे तुम्हाला म्हणजे तुमचे रेग्युलर पॅटर्न आहे आणि तुम्हाला चांगले येतात. विदिन अ मिनिट, विदिन अ सेकंद मध्ये तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर काढू शकता. मग तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर उघडता त्यामध्ये एखादा टॉपिक पझल आहे सोबत, तर तो पझल खूप मोठा असतो आणि तुम्ही तो लगेच सॉल्व्ह करायला घेतात. ओके. ऑलरेडी तुम्ही 3-4 मिनिटं त्यामध्ये इन्व्हेस्ट करता, वेस्ट नंतर बोलतो मी, इन्व्हेस्ट करता आणि एक तर तुमचं उत्तर आलं बरोबर तर ठीक, नाही तर तुम्ही तो स्किप करता आणि उत्तर बरोबर आलं तुम्हाला असं वाटलं आणि नंतर जेव्हा आन्सर की येते आयोगाची, तेव्हा आपल्याला कळतं की आयोगाने तो क्वेश्चनच रद्द केलाय. सो ही सगळ्यात मोठी मी तर बोलेल की म्हणजे आपण काय केलं ऍक्च्युली, तो वेळ म्हणजे जो खरा वेळ, हा सोबत 4 मिनिटाचा वेळ दिला एखाद्या पझलला, तो 4 मिनिटाचा वेळ जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी दिला ना, तर मला असं वाटतं तुमची ते लॉजिकल त्या प्रश्नांची उत्तरं जीएस मध्ये जास्त करेक्ट करू शकता. त्यामुळे सगळ्यात जास्त सिलेक्टिव्ह पार्ट हा मॅथ अँड रिझनिंगचा आहे आणि मेन्स मध्ये पण तेच होतं. मेन जसा प्रीला टाइम गोल्डन आवर बोलतो आपण, प्रीला 1 तासाचा वेळ असतो, तसंच मेन्स पेपर 2 मध्ये तेच आहे. तुम्हाला एका साइडला 55 क्वेश्चन्स हे ओनली इकॉनॉमिक्स वरती आहेत आणि 10 क्वेश्चन हे मॅथ अँड रिझनिंग वरती आहेत. तर तुम्ही रिझनिंग जर प्रॉपरली सिलेक्ट नाही केलं तर अगेन तुमचे 15 मिनिटं त्यामध्ये इन्व्हेस्ट आधी तुम्ही कराल आणि जेव्हा तुमची आन्सर की दिसेल तुम्हाला, त्या प्रश्नांची उत्तरं आली ठीक, त्यातला तुमचा एक 10 ते 15 मिनिटांमध्ये कव्हर झालं तर ठीक, नाहीतर तुम्ही तुमचा टाइम हा वेस्ट केलेला असेल. आणि यामध्ये काय होतं, मी जसं बोललो ना की ज्या विद्यार्थ्यांचा 2 वर्ष अभ्यास झालाय ना, डेफिनेटली पेपर हा त्यांना पास होण्यासाठी झालेला असेल, प्री असेल आयदर मेन्स असेल. पण इथे जी आपलं स्ट्रॅटर्जी बोलतो, टू द पॉइंट स्ट्रॅटर्जी बोलतो, त्या गोल्डन आवर मध्ये त्यांचा अप्रोच, आणि हा अप्रोच काही वन डे मध्ये ठरत नाही. म्हणजे येस, आपण थोडंसं आधी बोललो, त्यांना थोडंसं सांगितलं, एक थोडं काउन्सिलिंग वगैरे केल्यानंतर त्यांना ती आयडिया येते. बट ही प्रोसेस, जसं मी ओक्याबद्दल बोललो की ही काय 1 आणि 2 महिन्याची प्रोसेस नाही, त्यासाठी लॉंग ड्युरेशन. तसंच यासाठी तुमचा अप्रोच कसा असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या त्या 1 तासामधला त्या सब्जेक्ट बघण्याचा, हा काय 1 आणि 2 दिवसात बदलणार नाही. त्यासाठी तुम्ही किती टेस्ट पेपर प्रॉपरली सॉल्व्ह करताय, तुम्ही किती पीवायक्यू प्रॉपरली सॉल्व्ह करताय, हा डिसाईड करत असतो. सो मला वाटतं मॅथ अँड रिझनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं अप्रोच महत्वाचा आहे, म्हणजे सिलेक्शन महत्वाचं आहे. आणि यासाठी जर मार्केटमध्ये रिसोर्स म्हटले तर सध्या आयोगाच्या पॅटर्न नुसार चालणारे भरपूर व्यक्ती आहेत. सचिन ढवळे सर असतील, संदीप आरगडे सर. बट मला असं वाटतं की संदीप आरगडे सर खूप टू द पॉइंट जातात. कोणता क्वेश्चन स्किप करायचा, कोणता क्वेश्चन कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा, इनफॅक्ट आयोगाला काय अपेक्षित आहे हे त्या सरांनी जास्त ओळखलंय मला असं वाटतं. सो मग मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की संदीप आरगडे सरांचे युट्यूब वरती फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज आहेत, ते जर तुम्ही फॉलो केले तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. थोडक्यात म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग साठी सिलेक्शन ऑफ क्वेश्चन महत्वाचं आहे आणि हे आपल्याला तेव्हा जमू शकतं जेव्हा आपण आधी सराव केलेला असेल. एक्झॅक्टली. आता लास्ट बट नॉट द लिस्ट इकॉनॉमिक्स कडे आपण येऊया. इकॉनॉमिक्स हा एक म्हणजे महत्वाचा घटक आहे एसटीआय मेन्स मध्ये. तर त्यातला एक पॉइंट सर आम्हाला सांगा की हा पॉइंट विद्यार्थ्यांनी कोणत्या पुस्तकातून केला पाहिजे आणि कोणत्या पॉइंटला सगळ्यात जास्त महत्व आहे. अगेन इथे भूगोलासारखं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की मी कोळंबे वापरू की देसले वापरू. तर ते पण आम्हाला सांगा आणि एकेका पॉइंटची स्ट्रॅटेजी पण सांगा. ठीक आहे. तर आपण एक ओव्हरव्ह्यू घेतला सिलेबस बद्दल. एकूण 5 टॉपिक आहेत यामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये. फर्स्ट आहे नियोजन, त्यानंतर शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधा, थर्ड आहे आर्थिक विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, 8 नंबरचा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड, आणि देन आहे सार्वजनिक वित्त. तर यामध्ये सार्वजनिक वित्त आपलं जे पब्लिक फायनान्स सिस्टीम जे आहे, तर त्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन असतात. आता यामध्ये काय होतं माहिती का, आयोगाने एकदम व्यवस्थित सिलेबस डिफाईन करून दिलाय, परंतु तो जर आपण प्रॉपरली समजून नाही घेतला तर विद्यार्थी मेहनत करतात. मी अगेन बोललो, विद्यार्थी
म्हणजे पुण्यामधला विद्यार्थी मेहनत करतोय, गडचिरोली मधला करतोय आणि नंदुरबार मधला पण करतोय. आणि पुणे मुंबई सारख्या चांगल्या म्हणजे मुंबई सारख्या चांगल्या लाईफस्टाईल मध्ये असणारा विद्यार्थी एसी मध्ये बसून पण अभ्यास करतोय आणि सगळ्यांचं सिलेक्शन होतंय. पण या सिलेक्शनसाठी प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी असते काहीतरी. ओके, सो आता हा नियोजन टॉपिक आहे. यामध्ये जर बघितलं ना आपण, मी थोडक्यात सांगतो की यामध्ये एक सर्वसाधारणतः एक प्लॅनिंग कमिशन ज्याला बोलतो आपण, नियोजन आयोग आहे. त्यानंतर आपलं आर्थिक विकासाचे निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो असतो त्याचे वेगवेगळे इंडेक्स आहेत. ओके, तो एक टॉपिक आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हा एक टॉपिक आहे. अँड त्यानंतर आपलं गरिबी म्हणजे ज्याला आपण दारिद्र्य बोलतो, दारिद्र्य बेरोजगारी. तर असे एक 4-5 टॉपिक आहे. मग यामध्ये काय होतं, आता हे 5 टॉपिक आहे आणि आयोगाचे जर आपण पीवायक्यू अनालिसिस केलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे हे सगळे क्वेश्चन मिळून आपल्याला 5 ते 7 क्वेश्चन येत असतात. मग आता इथे काय होतं, विद्यार्थी फक्त अभ्यास करतात. म्हणजे ते आयदर आपण कोळंबे किंवा कोणतं बुक रेफर करायचं ते नंतर बोलेल. परंतु विद्यार्थी काय करतात, फक्त दारिद्र्य चॅप्टर करतात आणि तेच रिपीट करत बसतात. योजना करतात आणि तेच करत बसतात. तर मग यामध्ये काय होणार आहे, की मी हे जे 4-5 टॉपिक सांगितले तुम्हाला, तर हे 4-5 टॉपिक मिळूनच आपल्याला 5 ते 7 क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन्स येणार आहे. तर हे विद्यार्थ्यांना हे समजणे महत्वाचे, की आपण हे जे टॉपिक आहेत हे केल्यानंतर आपलं एक किती मार्कांपर्यंत, म्हणजे आपण मॅक्झिमम असं समजूया की 10 मार्क्स आपले सिक्युअर झाले. पण हे टॉपिक व्यतिरिक्त पुढे गेलो तर ते पुढचे मार्क्स गेन होणार आहेत. आणि आयोगाने जसं मी बोललो, की या नियोजन टॉपिक वरती एक सर्वसाधारण 5 ते 10 क्वेश्चन विचारले तर दरवर्षी 5 ते 10 क्वेश्चन येणार आहेत. याच्या पलीकडे जास्त नाही किंवा कमी नाही होणार आहे. म्हणजे हे समजायचं की या नियोजन टॉपिक मध्ये जर सब टॉपिक केले नाही तर आपल्याला फटका बसणार आहे. मी जसं बोललो, की मग आता विद्यार्थ्यांना समजेल की फक्त आपल्याला इथे प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजनाच करत बसायचं नाहीये किंवा फक्त ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टच करायचा नाहीये किंवा बेरोजगारी किंवा तेच रिपीटेड चॅप्टर नाही करायचं. कारण तेवढे तुम्ही किती वेळेस केले तर तुम्हाला फक्त मॅक्झिमम 7 मार्कांपर्यंत मार्क्स गेन करू शकता. आता या 7 मार्कांपैकी पण कसं असतं, जर आपण ह्या टॉपिक मधले हे सब टॉपिक बघितले आणि जर एसटीआय मेन्स आणि राज्यसेवा मेन्स या सगळ्यांचे इनफॅक्ट ग्रेड सी पर्यंत पण प्रीला वगैरे आलेले मी सगळे क्वेश्चन काढले टॉपिक वाईज, तर या 7 प्रश्नांपैकी मिनिमम 2 ते 3 प्रश्न, 2 प्रश्न मिनिमम 2 प्रश्न हे डायरेक्टली रिपीटेड होतात. म्हणजे अगदी ऑप्शन पण तेच असतात. सो फर्स्ट प्रायोरिटी प्रत्येक विद्यार्थ्याची ही पाहिजे की त्यांनी पीवायक्यू अगदी तोंडपाठच करायला पाहिजे. म्हणजे तोंडपाठच पाहिजे. आता मी एवढं थ्रस्ट देऊन का सांगतोय, की ऑलरेडी माझा एसटीआयला तुम्ही जर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट अटेम्प्ट फेल होतो म्हणजे त्यांना नाही होत आणि जे नेक्स्ट टाइमला जातात कारण त्यांना माहित असते आपण मिस्टेक कुठे केली. आणि फर्स्ट मिस्टेक ज्या विद्यार्थ्यांचं होत नाही फर्स्ट अटेम्प्टला त्यांना माहित असतं की आपली सगळ्यात मोठी मिस्टेक ही आहे की आपण पीवायक्यूला तेवढंसं वेटेज दिलेलं नाहीये. सो मी फर्स्ट बोलेल, फर्स्ट प्रायमोस्ट की विद्यार्थ्यांनी पीवायक्यू करायलाच पाहिजे. डायरेक्ट रिपीटेड क्वेश्चन असतात. आणि त्यानंतर पुढचे अजून जे 2 क्वेश्चन्स असतात 7 पैकी, म्हणजे 2 तर बोललो रिपीट असतील, 1 ते 2 क्वेश्चन असे असतील ते पीवायक्यूला रेफरन्स असतील. म्हणजे एखादा क्वेश्चन असा असेल, नवीन जो एखादा क्वेश्चन येईल तर त्यातला ए आणि ब जर ऑप्शन आहे त्यातला अ ऑप्शन हा ऑलरेडी पीवायक्यू मधला असेल, ब नवीन असेल, परंतु ए हा ऑप्शन आहे हा पीवायक्यूला ऑलरेडी विचारलेला असेल, तर कुठेतरी अ ब कड मध्ये विचारलेला असेल. सो मग 50% पॉसिबिलिटी ही होते की आपण पुन्हा पीवायक्यूचा रेफरन्स देऊ शकतो. ओके, अशा प्रकारचा आहे. त्यानंतर आणि नियोजन या टॉपिक साठी जर बघितलं तर नियोजन या टॉपिक साठी किरण देसले सरांचं जे बुक आहे त्यातून हा जर चॅप्टर केला तर जास्त फायदेशीर आहे. त्यातून आपल्याला मिळू शकतात. ओके, आणि यातली जी आकडेवारी आहे नियोजन या टॉपिक मधली तर ती ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे कोळंबे सरांचा बुक केला असेल तर त्यामध्ये पण व्यवस्थित प्रॉपरली दिलेली आहे. त्यामुळे असं काही घाबरू नका की तुम्ही कोळंबे सरांचं बुक रेफर करताय. कारण मी आता बघितलं कोळंबे सरांनी ज्या लास्टच्या 2 ज्या ऍडिशन आहेत त्यामध्ये खूप सारी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, प्रॉपरली डाटा सुद्धा दिलेला आहे. सो त्याचा पण डेफिनेटली फायदा होईल. म्हणजे जर तुम्ही देसले सरांचं बुक रेफरच केलेलं नसेल आणि मग आता तुम्हाला टेन्शन आलं असेल की तर असं काही नाही, कोळंबे सरांचं बुक असेल तरी चालेल. त्यानंतरचा शहरी ग्रामीण विकास आणि पायाभूत, तर हा टॉपिक सगळ्यात जास्त लॉजिकल क्वेश्चन ज्याला बोलतो आपण, तर सगळ्यात जास्त लॉजिकल क्वेश्चन या टॉपिक वरती पडतात. त्याचा सोर्स तेवढासा नाहीये. याचा सोर्स करायचा असेल आपल्याला एकतर यासाठी म्हणजे लास्ट एक टॉपिक आहे जसं की परिवहन, शहरी भागातील परिवहन गृह, तर यासाठी देसले पार्ट 2 मध्ये गृह हा टॉपिक आहे. म्हणजे यामध्ये पुरा मॉडेल वगैरे तर अर्बन मिशन वगैरे जे आपण मिशन आहेत तर ते देसले पार्ट 2 मध्ये समावेशन हा टॉपिक आहे. त्यामधून हा टॉपिक केला तर डेफिनेटली त्याचा फायदा होईल. आणि बाकीचं मग जे आहे की ज्यामध्ये रस्ते, बंदर वगैरे येतात,
तारा वगैरे, तर हे देसले सरांपेक्षा मला वाटतं कोळंबे सरांनी प्रॉपरली दिलंय. त्यांनी डाटा जास्त दिलाय. तर जे विद्यार्थी देसले करत असतील, मला वाटतं त्या विद्यार्थ्यांनी कोळंबे सरांच्या बुकमधून ह्या टॉपिकचा सिलेक्टेड डाटा कलेक्ट केला तर जास्त फायदा होईल. आणि तिसरा आहे मी बोललो की पीवायक्यू, कारण हे दोन्ही बुकमध्ये तेवढ्याशा प्रमाणामध्ये नाहीये. याला पीवायक्यूचा रेफरन्स आहे, कारण आयोगाने जे जे क्वेश्चन विचारले दरवर्षी ते पीवायक्यू बेस, एकतर पीवायक्यू बेस आहे किंवा मग जसं बोललो की मी लॉजिकल थिंकिंग वरती जास्त, म्हणजे लॉजिक कोणत्या क्वेश्चनला लागतं कोणत्या टॉपिक मध्ये हे, आणि हे यावरती एक सर्वसाधारणतः 5 ते 10 क्वेश्चन विचारले. यामध्ये जसं की पुरा मॉडेल असेल, अर्बन मिशन असेल किंवा भारत मिशन असेल, यासारखे काही भारत निर्माण यासारखे काही टॉपिक आहे की जे दरवर्षी आयोग त्यावरती क्वेश्चन विचारत असतो. सो ते स्पेसिफिक टॉपिक आहे, ते जर केले आपण तर त्याचा फायदा होईल. त्यानंतर पुढे आहे की आर्थिक सुधारणा व कायदे, ज्यामध्ये आपण जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण हे एक मेजर 3 टॉपिक येतात. एसटीआयच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं म्हणजे फक्त ह्या 3 टॉपिकवर जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण हे तुम्ही केले तर दरवर्षी 2 क्वेश्चन या स्पेसिफिक टॉपिक वरती येतात. त्यानंतर पुढे अजून आहे त्यामध्ये एक डब्ल्यूटीओ हा एक कॉन्सेप्ट येतो, त्या दरवर्षी यावरती एक क्वेश्चन दरवर्षी असतो. म्हणजे एलपीजी, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यावरती 2 क्वेश्चन, पर्टिक्युलरली डब्ल्यूटीओ तुम्ही करा, दरवर्षी एक क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली मिळणार. त्यानंतर पुढे आहे सेल्स टॅक्स आहे, वॅट आहे आणि जीएसटी. तर हा इकडे याच्यामध्ये पण येतो किंवा आपलं जे फायनान्स वित्त सिस्टीम आहे, कर सिस्टीम आहे, दोन्हीकडे पण येतो. तुम्ही कुठे इन्क्लूड करा त्यावरती. पण दरवर्षी हे 3 टॉपिक जर बघितले आपण, जीएसटी, वॅट टॅक्स यावरती दरवर्षी क्वेश्चन असतो. सो जीएसटी आणि वॅट हे देसले सरांनी प्रॉपरली दिलेले आहेत. जीएसटीची हिस्ट्री वगैरे किंवा स्लॅब जे आहेत आपण ज्याला बोलतो, जे पर्सेंटेज आहे फोर सिस्टीम मल्टी लेवल मध्ये आहे, तर ती प्रॉपरली किरण देसले सरांनी दिलेली आहे बुकमध्ये, तर तुम्ही ती तिथून युज करू शकता. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ. तर यामध्ये एक बेसिक असतं की जागतिकीकरण जो आहे तर त्याचा इफेक्ट काय झाला, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड, आणि या ट्रेड मध्ये असतं की भारताने सर्वात जास्त कोणत्या देशांबरोबर ट्रेड केला, त्या देशांची नावं असतात, किंवा कोणत्या देशाने भारताबरोबर ट्रेड जास्त केला. मग यामध्ये वस्तू कोणत्या देशांबरोबर ट्रेड करतो, सर्व्हिस कोणत्या ट्रेड करतो, आणि त्याचबरोबर अजून यामध्ये एक मेजर टॉपिक आहे तो म्हणजे एफडीआय, म्हणजे बाहेरच्या कोणत्या देशांनी इंडियामध्ये एफडीआय केली ते एक असतं. मग इंडियातल्या कोणत्या राज्यामध्ये एफडीआय जास्त केली आणि कोणत्या सेक्टर मध्ये केली, हे 3 सेगमेंट आहे. एकतर एफडीआय करणारे देश, त्यानंतर एफडीआय कोणत्या राज्यांमध्ये होते आणि कोणत्या सेक्टर मध्ये होते, हे 3 सेगमेंट पकडून ऍटलीस्ट दरवर्षी एक क्वेश्चन यावरती असतो. आणि पुढे जसं मी वरती बोललो होतो की डब्ल्यूटीओ वरती दरवर्षी क्वेश्चन असतो, त्याच प्रकारे IMF, वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी ह्या 3 संस्था आहेत. तर या 3 संस्था मिळून ऍटलीस्ट 2 क्वेश्चन दरवर्षी असतात, म्हणजे फिक्स असतातच. म्हणजे तुम्ही IMF करा, वर्ल्ड बँक करा किंवा IDA करा, आणि तुम्ही जर पीवायक्यू बघितली तर एसटीआय मेन्सला या 3 टॉपिक पैकी 2 क्वेश्चन तर डेफिनेटली भेटणार तुम्हाला. ओके. त्यानंतर इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतात, तर ते थोडंसं बघून घ्या. त्यानंतर सार्वजनिक वित्त. आता हा सार्वजनिक वित्त जो टॉपिक आहे तर यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणारा हा टॉपिक आहे. आता हा जर टॉपिक तुम्ही जास्त आधी घेतला करायला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल, कारण मग त्याची रिव्हिजन नंबर ऑफ टाइम होईल. फक्त यामध्ये एक तर पहिलं आहे की तुम्ही तुमचे बेसिक कॉन्सेप्ट, म्हणजे मी आतापर्यंत जास्त बेसिक कॉन्सेप्ट नव्हतंच बोललो कोणत्या टॉपिक मध्ये. ओके. याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट जर बघायचे बोलले तर आर्थिक सुधारणा हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये अगदी जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण हे जेवढे वाटायला सोपे टॉपिक वाटतात, पण त्यांचा मतीत अर्थ तेवढाच अवघड आहे. म्हणजे ते आपल्याला इकॉनॉमिक्स टू द पॉइंट आपल्याला समजूनच घ्यावं लागतं की नक्की त्यांना काय म्हणायचे. खूप वेगवेगळा आणि वाईड अर्थ आहे. त्याचप्रमाणे हा जो पब्लिक फायनान्स टॉपिक आहे हा सगळ्यात जास्त कॉन्सेप्च्युअल टॉपिक आहे. त्यामुळे जेवढं तुमचं कॉन्सेप्ट चांगले तेवढे तुम्हाला इथे मार्क्स मिळू शकतात. आणि यासाठी जर हे कॉन्सेप्ट करायचे म्हणले आपल्याला तर हे किरण देसले सरांचं जे बुक आहे तर ते तुम्ही युज करा. किरण देसले सरांचे युट्यूब वरती व्हिडिओ आहेत, किंवा मग आपल्या अन अकॅडमी वरती अभिजित राठोड सर जे आहेत तर त्या अभिजित राठोड सरांचे तुम्हाला जर इकॉनॉमिक्स बद्दल कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे असेल तर मला वाटतं की किरण देसले सर किंवा मग अभिजित राठोड सर या 2 सरांना जर तुम्ही फॉलो केलं तर डेफिनेटली फायदा होईल. तर अशा प्रकारे एक सर्वसाधारणतः आपले 5 टॉपिक होते. त्यासाठी मी कोणता टॉपिक कुठे लॉजिकल आहे
नियोजन सारखा टॉपिक की जो जास्त फॅक्ट्स ओरिएंटेड आहे. म्हणजे पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला फॅक्ट्स आहेत, दुसऱ्या ग्रामीण पायाभूत सुविधामध्ये तुमचं लॉजिकल थिंकिंग जास्त आहे. त्यानंतर न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आणि पब्लिक फायनान्स जर बघितलं, मग यामध्ये टॅक्स वगैरे येतात. तर यामध्ये सर्वात जास्त तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. अँड इंटरनॅशनल ट्रेड वगैरे जो आहे तो नियोजन सारखा टॉपिक आहे की ज्याच्या फॅक्ट्स हे येत असतात. ओके. सर, विद्यार्थ्यांना अजून एक प्रश्न असतो की एसटीआय मेन्स साठी प्रिपेअर करायचं तर मग महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, बजेट आणि केंद्राचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी हे पण आपण रेफर करणं गरजेचं असतं का? ऍक्च्युली एसटीआय मेन्स जर बघाल ना तर तेवढंच रेफर करायला पाहिजे असं काही नाही. बट रिसेंट राज्यसेवा प्रीचा पेपर बघाल किंवा इनफॅक्ट कंबाईन प्रीचा पेपर बघाल तर मला असं वाटतंय की मे बी धिस टाइम आयोग एक 3 ते 4 क्वेश्चन प्रोबॅबिलिटी अर्थसंकल्प बजेट वगैरे जर बघितला महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा प्रोबॅबिलिटी आहे की ते यावरती क्वेश्चन इंट्रोड्यूस विचारू करू शकतो. शकतात. सो मला वाटतं इथून मागे नव्हती गरज, बट एक आयोगाचा एक पॅटर्न असतो. सो लास्ट राज्यसेवा आणि कंबाईन प्रीचा जर पेपर बघितला तर त्यांनी डायरेक्टली म्हणजे सॉरी बजेटवरती क्वेश्चन विचारले. सो त्या रिलेटेड जर क्वेश्चन केलं, काही महत्वाची आकडेवारी केली, तर मला वाटतं की मग तुम्ही थोडं कॉम्पिटिशनच्या अजून पुढे असाल तर तुम्हाला त्या रँकिंगसाठी त्याचा डेफिनेटली फायदा होईल. हा, बट नाही केलं तरी चालेल. म्हणजे असं काही नाही की ते मस्ट करायलाच पाहिजे. कारण कसं आयोगाचं इथून मागे तर तसं काही नव्हतं. त्यामुळे आयोगाने जरी इंट्रोड्यूस केला आणि तुमचं एखादं करंटचं जे बुक असेल मार्केटमधलं कोणतंही, म्हणजे त्यासाठी काही पर्टिक्युलरली आर्थिक पाहणी घेण्यासाठी आणि ते 200-250 पेजेस, म्हणजे इनफॅक्ट ती कंडिशन होते. काही विद्यार्थ्यांचं कसं असतं ना की आपल्याला अभ्यास असं मी काहीतरी खूप फास्ट केलाय असं स्वतःला सांगायचं असतं. म्हणजे त्यांना त्यात आउटपुट किती आलाय याच्यापेक्षा मी खूप काहीतरी एक्स्ट्रा करतोय असं ते स्वतःला भासवायचं असतं. तसं मला वाटतं तसं काही करू नका. अगदी तुम्ही आर्थिक पाहणीचे 200-250 पेजेस काढले आणि मग ते प्रिंट केले आणि मग तुम्ही लाईन करताय. आपल्याला काही इथे स्पीच वगैरे द्यायचं नाहीये. आपल्याला साधं सिंपल सिलेक्शन करायचंय. त्यासाठी तुमचं लॉजिक, कुठे मी सांगितलं की लॉजिकल काही टॉपिक्स आहेत, काही फॅक्ट्स ओरिएंटेड आहेत. तर त्याला तुम्ही अप्रोच ठेवा. आता यासाठी म्हणजे माझं स्वतःचा एमपीएससी सर्कल हा एक युट्यूब चॅनल आहे आणि जो की जर तुम्ही आज म्हणजे युट्यूब वरती सर्च केलं की म्हणजे जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा एसटीआय साठी आम्ही बघायचो की एसटीआय मेन स्ट्रॅटेजी किंवा प्री असं कुठेच काही येत नव्हतं. आणि जर आज तुम्ही जर युट्यूबला सर्च कराल की एसटीआय मेन स्ट्रॅटेजी तर पहिलंच माझं नाव येतं. म्हणजे यासाठी एक नियर अबाउट 1 लाख व्ह्यू आहे. तर असं काही नाही. तर मला हे म्हणायचं की तुमचा अप्रोच खूप महत्वाचा आहे. म्हणजे कसं आहे बघा, एक कोणताही टीचर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्सचे टीचर असेल किंवा हिस्ट्रीचे टीचर असेल, त्या टीचर आणि स्टुडंट मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सरळ सरळ सांगतो मी का. कारण ती एक टेम्परामेंट असते. म्हणजे एखादा टीचर आहे इकॉनॉमिक्स बद्दल आणि एक झिरो बजेट हा एक हे टॉपिक आहे आणि तो कोणी मांडला किंवा त्याचा उद्गाता कोण आहे, तर त्याचं उत्तर आहे पीटर पिहर. परंतु जेव्हा एक्झामला जाताना त्याच प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकू शकतं. कारण ती एक मेंटॅलिटी आहे. तुमचा तो एक गोल्डन आवर आहे. त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतात. सबकॉन्शियसली तुमच्या माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे मी पास होईल, पेपर चांगला आहे, मग ते वेगवेगळे स्वप्न वगैरे असतात किंवा मग अवघड असेल तर त्या पॉइंटला तुम्ही ह्या छोट्या मोठ्या मिस्टेक करू शकता. त्यामुळे काही ते टीचर वगैरे असतात किंवा बाहेर विद्यार्थी ज्यांनी पेपर दिलेला नसतो, तर त्या विद्यार्थ्यांना तो पेपर सोपाच वाटतो. पण खरं लढाई असते ती तिथली त्या 1 आवर मध्ये की आपण किती मेंटली फिट असतो, किती प्रॉपर अप्रोच ठेवून तो पेपर सॉल्व्ह करू शकतो. सो मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना आता तर ही मी करंट पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की डिटेलमध्ये स्ट्रॅटेजी, तर ती युट्यूब वरती अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर पीवायक्यू अनालिसिस मार्केटमध्ये भरपूर सारे आहेत. त्यासाठी आम्ही माझे काही कलिग्स आहेत 2019च्या बॅचचे, साबळे सर आणि मी, पर्टिक्युलरली टू द पॉइंट म्हणजे ओन्ली एसटीआय फोकस इकॉनॉमिक्स साठी आम्ही एक पीवायक्यू अनालिसिस पण बुक आहे. ते कमिंग सून येत आहे. सो डेफिनेटली ते पण लवकर येईल आणि त्याचा पण विद्यार्थ्यांना फायदा होईल. ओके. सर, आतापर्यंत आपण एसटीआय मेन साठीचे सगळे सब्जेक्ट्स, त्याची स्ट्रॅटेजी आणि त्याचे सोर्सेस यावर डिस्कशन केलं. एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण या चर्चेचा समारोप करूया. आजच्या घडीला काही विद्यार्थी असे आहेत की ते राज्यसेवा मेन्सला पण क्वालिफाय आहेत आणि कंबाईन मेन्ससाठी पण आहेत. तर मग ह्या विद्यार्थ्यांनी नियोजन कसं करावं त्याबद्दल तुमचा काय सल्ला असेल? हे बघा, आता एसटीआय मेन्स आणि राज्यसेवा मेन्स बद्दल बोललात तुम्ही, बरोबर ना? तर हो. यामध्ये काय की एसटीआय मेन्सचा जो काही सिलेबस आहे तो राज्यसेवा मेन्स मध्ये GS4 बघूया. आणि GS4 चा जो पहिला पार्ट आहे अप टू द 91 मार्क्स हा तोच सिलेबस आहे.
हे काय वेगळं नाहीये. ओके, म्हणजे त्या 90 पैकी मी तर बोलेल की 80% सगळे एसटीआय मेन्स आहे. आणि आता जर विचार केला तर मग एसटीआय मेन्सला जे आहेत ऑलरेडी त्यांचा पेपर आधी होणार आहे आणि एसटीआय मेन्स नंतर होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही GS4 जर चांगला केला, त्यातला पार्ट 1 जर पहिला चांगला केला, तर विशेष काही नंतर पुन्हा नंतर तुम्हाला वेळ भेटणार आहे. मग तुम्ही नंतर त्याचा कुठे काय कमी पडलं, जसं किंवा मी बोललो की पर्टिक्युलरली आज जर तुम्ही राज्यसेवेच्या बाबतीत बोलताय, तसं एक सेट ऑफ पॅटर्न आहे. म्हणजे तुम्ही आधी सगळे टॉपिक करून घ्या, सगळे एक्झामला आलेले PYQ करा आणि देन पुन्हा आपले लास्ट 5 to 6 इयरचे क्वेश्चन पेपर काढा. मग तुम्हाला पण कळेल की सपोज नियोजन हा टॉपिक आहे, तर त्या नियोजन या टॉपिक वरती आयोगाने राज्यसेवेला किती क्वेश्चन विचारले आणि त्यांचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे की जोड्या लावा याच मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. सो मग तो एक सेट ऑफ पॅटर्न एक वेगळा असेल. म्हणजे आता तुम्ही STI चे पेपर नका अनालिसिस करत बसू, तुम्ही फक्त राज्यसेवेचे पेपर अनालिसिस करा. हा पण क्वेश्चन बघायचे, क्वेश्चन बघितला तर डेफिनेटली फायदा होईल तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं मला एक बोलायचं होतं की थोडस की जो आपण STI मेन्सचा पेपर बोललो किंवा थोडंसं टाइम डिस्ट्रीब्युशन बद्दल मला सांगायचं होतं की जे विद्यार्थी आता STI मेन्स ज्यांचा स्कोर नियर अबाउट 45 प्लस आहे, तर किंवा नंतरही जे विद्यार्थी असतील आणि ज्यांचा STI मेन्सला अभ्यास करायचा असेल, तर सगळ्यात मेजर सब्जेक्ट एक तर मराठी आहे, इंग्लिश आहे आणि तुमचं इकॉनॉमिक्स आहे. याशिवाय तुम्ही पोस्ट काढू शकत नाही. दॅट्स द ट्रू. हे तुम्हाला माहिती आणि मला माहिती. प्रश्न हाच आहे की ऍक्टिव्हिटी कधी करणार आपण. सो ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. आणि यामध्ये असं एक तुम्ही करू शकता की जसं मी बोललो की मराठी आणि इंग्लिश पैकी तुम्ही तर ओकॅबला एक सेपरेट महत्व द्या आणि डेली तुमची कंटिन्यू ठेवा. सो एक नियर अबाउट जर मराठीचे 50 पैकी 10 ते 12 क्वेश्चन हे येत असतात किंवा मराठीचं पण तसंच, इंग्लिशचं पण तसं. सो ओकॅब डेली करा. त्यानंतर आधी एक कोणता तरी सब्जेक्ट करून घ्या. एक तर आयदर मराठी करा किंवा इंग्लिश करा. म्हणजे त्याचा फायदा काय होईल, सपोज इंग्लिश केलं, तुम्हाला थोडंसं इंग्लिश अवघड जाते आणि इंग्लिश तुम्ही करून घेतलं, सो तुम्हाला PYQ अनालिसिस करायला जास्त वेळ भेटेल आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायला जास्त वेळ भेटेल. कारण काय विद्यार्थी कसं करतात, मराठी करतात आणि सायमल्टेनियसली इंग्लिश करतात. सो त्यांचं भरपूर कन्फ्युजन होतं आणि टाइम डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे मग त्याचा इफेक्ट दुसऱ्या सब्जेक्टवर होतो. सो आयदर मराठी किंवा इंग्लिश व्यवस्थित करून घ्या आणि त्याचा जास्त फायदा होईल तुम्हाला. आणि त्यानंतर सेम इकॉनॉमिक्स, जसं बाकीचे सब्जेक्ट होते, भूगोल असेल, हिस्ट्री असेल, या सब्जेक्ट पेक्षा तुम्ही जास्त महत्व इकॉनॉमिक्सला द्या. इकॉनॉमिक्सचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या, त्याचे PYQ करून घ्या आणि त्यानंतर फक्त तुम्ही टेस्ट सिरीज त्याच्या सॉल्व्ह करा किंवा PYQ वगैरे सॉल्व्ह करत राहा, त्याला रिव्हिजन द्या. तुम्ही जर ही मेथड इम्प्लिमेंट केली तर डेफिनेटली ही मेथड म्हणजे तुमची रिव्हिजन सिस्टीम आणि तुमचा एक्झाम मध्ये असलेला अप्रोच हा जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केला, तर मला नाही वाटत की अगेन तुम्हाला सेकंड किंवा थर्ड अटेम्प्ट द्यायची गरज राहील. जे विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पण तुम्ही क्वालिफाय होऊ शकता डेफिनेटली. ओके. विद्यार्थी मित्र हो, विशाल PZ सरांनी आपल्याला STI मेन्स बद्दल अगदी इन डिटेल असं गायडन्स केलेलं आहे. त्यामध्ये इन्क्ल्यूड सगळे सब्जेक्टची स्ट्रॅटेजी, त्यासाठीचे सोर्सेस आणि सब्जेक्ट्स मध्ये सुद्धा सब्जेक्ट प्राधान्यक्रम सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे की कोणत्या सब्जेक्टला आपण जास्त वेळ द्यावा, इनपुट आउटपुटचा विचार करून. या सगळ्या गोष्टींबद्दल सरांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा आपल्याला आपल्या प्रिपरेशन मध्ये नक्कीच फायदा होईल. सर, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस अनअकॅडमीकडून खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो, MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.